नमस्कार. सर्व पत्रकार मित्रांना, त्यांच्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी प्रदान करतो आणि येणाऱ्या 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिवस आहे. त्यानिमित्ताने सुद्धा सर्व पत्रकार बांधवांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपण सर्वजण मराठी पत्रकार परिषदेअंतर्गत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य आहात, पदाधिकारी आहात आणि गेल्या वर्षभरामध्ये अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम, काही नाविन्यपूर्ण आंदोलनंसुद्धा आपण या वर्षभरामध्ये केलेली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंदखेड राजापासून संग्रामपूरपर्यंत 13ही तालुके आपण संघटनेची बांधणी केली. सुंदर काम त्या ठिकाणी सगळ्यांचं सुरू आहे आणि याचाच परिणाम म्हणजे मराठी पत्रकार परिषदेने यावर्षी जे आदर्श तालुका पत्रकार संघाची घोषणा केली त्यामध्ये संग्रामपूरचं नाव आहे. संग्रामपूरच्या संपूर्ण टीमचं, पदाधिकाऱ्यांचं, सदस्यांचं मी या ठिकाणी जाहीरपणे आणि मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझी सर्वांना एक विनंती राहणार आहे, 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिवस आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने सुद्धा आपण सर्वांनी, सर्व तालुक्यांच्या ठिकाणी काहीतरी सुंदर उपक्रम आपण राबवावा, चांगले कार्यक्रम घ्यावेत. या निमित्ताने कार्यक्रम हा बहाणा आहे. कार्यक्रम हे निमित्त असू शकतं, उपक्रम हे निमित्त असू शकतं. पण या निमित्ताने पत्रकार जे आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड राहतात. एक संघटनेला एक चांगलं बळ मिळतं, एक ती संघटना अधिक सशक्त होते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकारांची एकमेकांविषयीची आपुलकी वाढते. म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे, की आपण आपापल्या स्तरावर केवळ 6 जानेवारीलाच कार्यक्रम असावा असं नाही. त्यानिमित्ताने आपण 1-2 दिवस मागे-पुढे, 2-3 दिवस इकडे-तिकडे पण होऊ शकतात. पण आपण एक चांगला कार्यक्रम घ्यावा आणि सर्वांनी उत्कृष्टरित्या काम करावं अशी अपेक्षा आणि असं आवाहन मी या निमित्ताने करतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, की आपण सर्वजण 87 वर्ष जुन्या असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी कनेक्टेड आहोत. ही पत्रकारांची मातृसंस्था आहे. अभिमान बाळगा, की आपण या संस्थेशी कनेक्टेड आहोत. जय पत्रकार.